आता आपण ते साईबाबाच्या मंदिराजवळ आलेलं आहे. ते साईबाबा मंदिर वरलेलं आहे बिडीचा 21च्या बाजूला. त्याची बघा कशा प्रकारे सजावट केलेली आहे बाबांची आणि कशा प्रकारे त्याचं घुंगट आहे, जे छप्पर आहे इथं आणि आजूबाजूला म्हणजे असे अनेक मूर्ती आहेत. एक गणपतीची मूर्ती, साईबाबाची मूर्ती छोटी, त्यानंतर साईबाबाची मोठी मूर्ती आहे इथे. तिथे साईबाबाचे पादुके, हे बजरंगबली हनुमानाची मूर्ती आहे. हे साई भक्त मोहिते बाबा यांची मूर्ती आहे. इथे खूप वर्षांचं म्हटलं जातं की याची स्थापना मोहिते बाबांनी केली होती. साईबाबाची इथे मूर्तीची स्थापना मोहिते बाबांनी केली होती. सुरुवातीला ही मूर्ती पाठीमागे होती, म्हणजे मंदिर पाठीमागे होतं. त्यानंतर कंस्ट्रक्शन लाईन चालू झाली, बिडीचा पुनर्रचना सुरुवात झाली, नवीन नूतनीकरण सुरुवात झाली, तेव्हा हे मंदिर थोडं पुढे घेतलं आलेलं आहे. आणि हे खूप वर्षापासून म्हणजे कमीत कमीत आता इथे लिहिलेलं आहे सन 1965 सालीपासून ह्या मूर्तीची स्थापना केली आहे. म्हणजे 1965 पासून म्हणजे मोहिते बाबांनी ही मूर्तीची स्थापन केली आहे. किंवा इथे देवाची शिड्या साईबाबाची पूजाची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर हे आता ट्रस्ट झालं साईबाबा ट्रस्ट, साईबाबा मंदिर ट्रस्ट वर्गणी झालेलं आहे. अशा प्रकारे नंतर इथं ट्रस्टने हातामध्ये घेतलेले आहे आणि ते आता ट्रस्ट सर्व चालवते. कशा प्रकारे लिहिले वरती साईबाबाच्या मंदिराच्या वरती अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आणि आजूबाजूला श्रद्धा सबुरी असं पण लिहिलेलं आहे. अशा प्रकारे याची म्हणजे हे केलेलं आहे. आता त्याच्या भोवताल म्हणजे आजूबाजूला अजून एक मंदिर आहे, ते आपण बघूया. आणि ते शंकराचं आहे, शिवशंभूचं आहे ते मंदिर. आणि ते मंदिर पण कशा प्रकारे म्हणजे हे मंदिर जे शंभूचं आहे ते पाठीमागे होतं. बिल्डिंग चालू म्हणजे बिल्डिंगचे नूतनीकरण चालू झालं आहे. बिल्डिंग नवीन होतात आहे आता बिडीचा तोडून. तर ते मंदिर इथे आपण त्या लोकांनी म्हणजे स्थापन केलेलं आहे शिवशंभूचं. आणि ते कशा प्रकारे बनवलं आहे ते पण आपण बघूया. चला आता आपण आपल्या महादेवाच्या मंदिराजवळ बघा, महादेवाचं मंदिरची स्थापना केलेली आहे. इथे महादेवाच्या मंदिरासमोर केव्हाही नंदी महाराजांचं इथे मूर्ती स्थापन केलेली असते. आणि या मंदिराच्या वरती ओम नमः शिवाय हे लिहिलेलं आहे. आता आपण घाबरत जाऊया. बघा कशा प्रकारे ओम नमः शिवायचं स्थापना केलेली आहे. बघा इथे ओम नमः शिवायचा फोटो दाखवला आहे आणि त्याला हार पण घातलेला आहे. बघा ओम नमः शिवायच्या एक पिंडी दाखवली आहे, त्या पिंडीवर शेषनाग दाखवलेला आहे, त्रिशूल आहे बाजूला आणि कलश आहे. त्या कलशामधून पाणी पडत आहे शंभूच्या मूर्तीवर, शंभूच्या लिंगावर त्या पाणी पडत आहे. ते दूध घालतात भाविक भक्त, इथे येऊन शंभूच्या कलशामध्ये दूध घालतात आणि ते दुधाचा थेंब महादेवाच्या
लिंगावर पडत असतं, पिंडीवर. आणि हे एक ज्योत आहे. महादेवाला बघा, कलशचं दूध महादेवाच्या पिंडीवर पडत आहे. कशा प्रकारे बघा याची स्थापना केलेली आहे आणि कशा प्रकारे हे मूर्तीची सजावट आहे. एक चौतरा बनवला, त्या चौतराच्या वरती पिंडीची स्थापना करण्यात आलेली आहे. ते मंदिर आपण बघितलं कशा प्रकारे मंदिर आहे आणि कशा प्रकारे सुशोभित केलेलं आहे मंदिर.